कथा वाचून कॉमेंट्स आणि लाईक नक्की द्या. एवढा भाग तयार करायला सुद्धा खूप मेहनत लागते हो मित्रो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं भाग 7. अबीरने जियाला ऑब्झर्व केले. ती स्वप्नात येणारी मुलगी आणि जियाचा चेहरा सेम आणि सेम आणखी काहीतरी सेम होतं त्या दोघांमध्ये. अबीरचे डोकं चक्रावून गेले होते, पण तरीही तो गाडीत बसला आणि आता एकमेकांनी बोलण्यासाठी एकदमच तोंड उघडले. आता वेळ प्रश्न उत्तरांची होती. कॅन आय आस्क यू दॅट हाऊ डिड यू केम हिअर? मी तुम्हाला विचारू शकते का तुम्ही तिथे कसे आलात? तुम्हाला कसे कळले की मी अडचणीत आहे? जियाने विचारले. आता अबीरला कसं सांगू ते झाले होते, कारण आज एक अजीब घटना घडली होती त्याच्यासोबत, जिचा उगम रात्रीच्या स्वप्नात झाला होता. ते तलवारीचे स्वप्न आणि जियावर झालेला चाकूचा हल्ला, काहीतरी कनेक्शन होतं त्या दोघांमध्ये. आणि नेमकं त्याला जिया बाहेर पडले आणि अस्वस्थ वाटू लागलं. हृदयाच्या बीट्स कीप होऊ लागल्या, अंगाला घाम सुटू लागला. जणू मन कुठेतरी आपोआप ओढ घेत होते असे वाटत होते. कुणीतरी आपलं संकटात असण्याची एक अनामित फिलिंग जाणवत होती त्याला. तो नकळत जियाच्या पाठलागावर निघाला. त्याला आपण काय करतोय हे समजत नव्हते. जणू काही कुणीतरी त्याच्याकडून घडवून घेत होते. सुरुवातीला तर तिला पाहून त्याच्या मनातला राग उत्पन्न झाला होता, पण तो राग कधी निघून गेला आणि जियाला संकटात पाहून तो स्वतः जीवावर उदार होऊन निमिषी भिडला. हे त्यालाही कळले नव्हते. असं काय होते ज्याने त्याला हे करायला भाग पाडले होते. ओ हॅलो, मी काहीतरी विचारते, जिया म्हणाली आणि तो विचारातून बाहेर आला. तिला हे सगळं सांगून पटणार होते. वेड्यात काढलं असतं तिने आपल्याला. आय वॉज गोइंग टू माय ऑफिस अँड सडनली सॉ इट. त्यात तू घरी आली होतीस, सो मी तुझी हेल्प केली. नथिंग स्पेशल. अबीर निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. ओके, बट थँक्स अ लॉट. आय कॅनॉट फॉरगेट दिस. जिया म्हणत होती की त्याने तिच्या पुढे हात केला. स्टॉप इट. आता ते थँक्स पुराण बस झालं. अँड व्हॉट द हेल? कोण होता हा? आधी माफी मागत होता आणि नंतर डायरेक्ट नाईफ. व्हॉट द हेल इज दिस? अबीरने बुया उडवत विचारले. त्यावर जिया नर्वस झाली. तिच्या चेहऱ्यावर थोडेसे नाराजीचे भाव आले, पण ती लगेच नॉर्मल झाली. बट तिच्या चेहऱ्यावर झालेले एक्सप्रेशन चेंज त्याच्या चाणाक्ष नजरेने टिपले होते. ही वॉज निमिष जाधव, माय पास्ट को ॲक्टर. आम्ही दोघांनी एका सिरियलमध्ये काम केले होते. मीन्स वाईल जिया बोलता बोलता थांबली. त्याला सगळंच सांगण्यात तिला योग्य वाटत नव्हते, कारण आधीच तो सनकी आणि दहशतवादी वाटत होता. मेन वाईल व्हॉट नेक्स्ट? अबीर म्हणाला आणि जिया विचारात पडली. स्वतःची एवढी मोठी कहाणी न सांगितलेलीच बरं असे तिने ठरवले. नथिंग, सॉरी फॉर डिस्टर्बन्स, जिया म्हणाली. ती काहीतरी सांगण्यापासून स्वतःला रोखते हे त्याच्या मध्येच घेतले गेलेल्या पोजवरून कळत होते. ओके, दॅन ड्रॉप मी ॲट दिस. अबीरने तिला जास्त न बोलता पॉईंट दाखवला. तिने गाडी मागे घेतली आणि त्या पॉईंटकडे निघाली. तो पॉईंट म्हणजे अबीरचे ऑफिस होते. जवळपास 2 अब्ज ॲन्युअल टर्नओव्हर असणाऱ्या सिम्बॉल कन्स्ट्रक्शनचे हेड ऑफिस. दोघेही तिकडे चालले होते. आता शांतता होती गाडीत. तो मात्र विंडोमधून येणाऱ्या वाऱ्याने उडणाऱ्या त्या सिल्की केसांना पाहून विचलित होत होता. ते त्याला हवंसं वाटत ते की त्रासदायक ते त्याला कळत नव्हतं. मनात भावनांचा तो विचित्र गुंता वाढत होता. पटकन तिला ते स्वप्न रहस्य सांगून मोकळं व्हावं असं वाटत होतं त्याला, पण ते तो स्वतःच रोखत होता सांगण्यापासून. आणि जिया मनातच विचार करत होती, आज अबीर वेळेवर आला नसता तर काय झाले असते. जितका तो खडूस आणि आतंकवादी वाटतो तितका तो नाही आहे, इतकं मात्र खरंच त्याचा स्वभाव असा आहे की मुद्दाम असं वागतोय काही माहिती नाही. तो विंडोमधून बाहेर पाहत होता. त्याचा सेमी शेव केलेला चेहरा, करारी नजर. त्याला एक कॉल आला आणि त्याची फसगत झाली. हाताला लागलं असल्याने त्याला ते मोबाईल काढणं जमत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर हतबलता दिसत होती.
कॉल इम्पॉर्टंट असावा हे त्याच्या धडपडीवरून कळत होते. तिने कार एका बाजूला घेतली. कॅन आय हेल्प मी? ती त्याची धडपड पाहून म्हणाली. त्याने तिच्याकडे पाहिलं, जणू तो म्हणावं की नाही या द्वंद्वात अडकला होता. पण काहीतरी विचार करून त्याने म्हटले, नो इट्स ओके. बोलताना त्याच्या रुडनेस परत उफाळून आला. मग तिनेही नाक मुरडले. जस्ट बिकॉज ऑफ हेल्प. नाहीतर मलाही हौस नाही काही लोकांच्या खिशात हात घालण्याची, ती मनातच म्हणाली. तिचा चेहरा आवडला गेला. डिड यू से समथिंग? तू काही म्हणालीस का? अबीर म्हणाला आणि तिने विचित्रपणे त्याच्याकडे बघितले. नॉप, आय डू नॉट सेस एनिथिंग. नाही, मी काही म्हटलंच नाही, ती म्हटली. ओके, बट युअर फेस वॉज टेलिंग समथिंग डिफरंट. पण तुझा चेहरा काही वेगळंच सांगत होता, अबीर म्हणाला. त्यावर तिने जणू कुठल्या तरी वेड्याला पाहतोय असं त्याच्याकडे बघितलं. एक्सक्यूज मी, हे खूपच जास्त होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? ती दडावली. नो, अजिबात नाही, तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. आणि तिने दात खाऊन गप्प बसणेच पसंत केले. लवकरच अबीरचे ऑफिस आलं. तिने गाडी थांबवली. समोर अनेक मजली भव्य ऑफिस होते. ग्लास कोटेड असल्याने सूर्याची किरणे त्यावरून परावर्तित होत होती. अबीर एका बाजूने दरवाजा उघडून बाहेर पडणार तितक्यात थांबला. दरवाजा उघडता उघडता त्याने एकदा जियाकडे पाहिले. तीही त्याच्याकडे पाहत होती. तोच चेहरा जो स्वप्नात येतो जो त्याच्या स्वप्नात आणि वारंवार मनाला त्रास देणारा. अगदी पुराण काळात घडत असल्याप्रमाणे त्याने स्वप्नात कित्येकदा पाहिलेला चेहरा त्याच्यासमोर येऊन ठाकला होता. स्वप्नात म्हणायची ती, सौभाग्यवती मी तुमची. एकतर तितका टिपिकल मराठी शब्द त्यालाही कसा तरी वाटत होता आणि तीही एकदम मॉडर्न. मग काय होता त्याच्या आणि त्या सौभाग्यवती शब्दाचा नेमका तो शब्द तिनेच म्हणायच्या आणि तिच्या समोर येण्याचा संबंध काय होता त्याला काही कळतच नव्हते. त्या दोघांनाही हे सगळं माहीत नव्हते. डाव परत एकदा रचला जात होता. डावातला एक प्यादा तात्पुरता बाहेर तरी झाला होता. सो तुझ्या डायरेक्टरला भेटून तू भेट घरी जाणार आहे ना? त्याने विचारले. हो, ती उत्तरली. ओके. तो बोलला आणि बाहेर जाणार तितक्यात जिया म्हणाली, थँक्यू सो मच. ती बोलत असताना अबीरने तिला थांबवले. इट्स ओके, बट टेक सिक्युरिटी विथ यू बिकॉज यू आर अ स्टार. तो स्टार शब्दावर कायसा जोर देत म्हणाला आणि तिने नुसतीच अप अँड डाऊन मान हलवली. अबीर बाहेर आला. दरवाजा झाकणार इतक्यात त्याच्या मनात आले, एवढं सगळं होऊन ही समोर आली, इथून पुढे काय होणार? ही आपल्या स्वप्नात येण्याचे रहस्य काय असेल? यानंतर कधी भेटेल? काहीच माहिती नाही. त्याला प्रश्न पडला. मग सगळं काही अगदी नियोजितपणे घडत होते. हे सगळे फक्त पटावरची प्यादे होते. मनात असंख्य प्रश्न असलेले ते दोघंही आयुष्य नावाच्या फिल्ममधले ॲक्टर होते. त्याचवेळी जियाच्या मनात मात्र वेगळंच चालू होते. अबीरने दरवाजा बंद केला आणि तो निघून गेला. त्याला ग्रीट करत कोणीतरी अदबीने घेऊन गेले. साधं बाय सुद्धा केलं नाही हो त्याने. खडूस आतंकवादी, ती मनातच म्हणाले. त्याच्या ऑफिसचा तो भला मोठा झळकणारा सिम्बॉल कन्स्ट्रक्शनचा लोगो एकदा पाहत तिने तिची कार बनसाडीच्या हाऊसकडे घेतली. अभिनेत्री जिया निंबाळकरवर तिच्या सहाभिनेता मनीष जाधवचा हल्ला करण्याचा प्रयत्न. मुंबईत घडलेल्या या हल्ल्यात अभिनेता निमिष जाधवने चाकूने जिया यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सुप्रसिद्ध उद्योजक अबीर प्रधान यांच्या प्रसंगावधाने टळली वाईट वेळ. टीव्हीवरची न्यूज आणि त्यात दाखवत असलेला व्हिडिओ बघून आनंद म्हणजे जियाचे वडील यांच्या हातातून रिमोटच खाली सडला. रिमोट पडल्याचा आवाज ऐकताच आतून निहारिका बाहेर आल्या आणि आनंद रावांना असं बघून त्यांचे डोळे विस्फारले. अहो काय झालं? असं का रिमोट खाली पाडताय तुम्ही? त्यांनी विचारलं आणि आनंदने पुढे टीव्हीकडे बोट दाखवलं आणि पुढची न्यूज आणि लगातार सुरू असलेला व्हिडिओ बघून त्याही सर्द झाल्या.
एका बाजूने जियाच्या तोंडावर चाकू ठेवून कोणीतरी दिसत होते आणि नंतर कुणीतरी येऊन त्याला फाटक्यात बाजूला करत होते. सगळा व्हिडिओ बघून निहारिकाने भीतीने आपल्या तोंडावर हात ठेवले. हा निमिष याने असं केलं? अहो जियाला कॉल करा पटकन, निहारिका म्हणाल्या आणि आनंदने झटकन तिला फोन लावला. काही रिंग झाल्यानंतर फोन उचलला गेला. जिया राम बनसाडीशी बोलत असताना तिचा फोन वाजला. खरं तर फक्त त्यांच्यासाठी तिने वेगळी रिंगटोन सेट केली असल्याने तिने राम बनसाडीकडे 5 मिनिटं मागितले आणि त्याने नाखुशीनेच ती देऊ केली. कामाच्या बाबतीत राम बनसाडी अत्यंत कडक माणूस होता. हा बाबा बोला, तिचा आवाज आला. बेटा जिया, अगं कुठे आहेस तू? नीट आहेस ना तू? बाबा, हो बाबा मी ठीक आहे. काय झालं? जियाच्या जणू काहीच न घडल्यासारखा आवाज ऐकून बाबा अवाक झालेले. अगं हे काय बघतोय आम्ही? तुझ्यावर त्या निमिषने हल्ला केलाय म्हणे. तू ठीक आहेस ना? तुला कुठं लागला तर नाही ना बाळा? बाबांचा भीतीदायक आवाज आला. शेवटी काळजीच ती बापाचे हृदय होतं ना ते. बाबा काळजी करू नका तुम्ही, मी सेफ आहे, एकदम व्यवस्थित आहे आणि मी सिरियल डायरेक्टर यांची अपॉइंटमेंटमध्ये आहे. मला काहीच झालेलं नाही, जियाने बाबांना आश्वस्त केले. बाबांनी एक निश्वास टाकला. ओके बेटा, तुझी अपॉइंटमेंट झाली की कॉल करा मला. बाबा म्हणाले ओके मी करते. आईला सांगा काळजी करू नका म्हणून. ठेवते मी फोन, करते नंतर कॉल मी. जियाने एवढं बोलून फोन ठेवला. त्याची वेळ घेऊन जास्त वेळ असं कॉलवर बोलणं शोभलं नसतं. डिस्कशन सुरू राहिली. बराच वेळ स्क्रिप्ट आणि सहकलाकारांना शूटिंग प्लेसेस कथ्याकूट होत होता. तिचे चार्जेस तिने अगोदर सांगितले होते. केवळ दुसऱ्या सिरियलमध्ये ती मानधन घेण्याची पीक पॉईंटवर असणार होती. कारण सिरियल बरीच टफ होती, सौभाग्यवती तिच्या आयुष्यात बरीच वळणे आणणार होती. शेवटी एकदा त्यांचे डिस्कशन संपलं आणि ती निघाली. निघताना तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती. बाकीचं सगळं काही नंतर कळणार होतं, शूटिंग लोकेशन्स आणि बाकीचे सगळं. पण आज अबीर मदतीला आला हा काही योगायोग नव्हता. ते सगळं पूर्वनियोजित होते, विधिलिखित. ती सुरक्षित घरी पोचली तेव्हा दोघांनी तिला सिक्युरिटी नाही घेतली म्हणून तिला झापले. तिच्या मम्मीने तर डोळ्यात आसवे आणून त्याचा अभिषेकच केला. तिला आज तुला काही झालं असतं तर. आणि तो नालायक निमिष, पण तू त्याच्या बाबतीत असं काही घरी का सांगितलं नाहीस आम्हाला? तो तुला जबरदस्ती करत होता आणि तू एका शब्दाने आम्हाला बोलली नाहीस. बाबा म्हणाले अगं मम्मी बाबा, निमिष असा असेल हे मला कधीच माहिती नव्हतं. तो थोडा एक्स्ट्रा वाटायचा, पण त्याचे सगळं वागणं आधी फक्त फ्लर्ट करण्यापुरतीच मर्यादित होते. त्याच्या नजरेत असलेले लस्ट मला कधीच दिसू आले नाही. बट शी शॉन हिज ओरिजिनॅलिटी ऑन दॅट डे. ही इज प्रपोज मी. आणि मी नकार दिल्यावर त्याने रिंग फेकून दिली. त्यानंतर त्याने माफी मागायचा प्रयत्न केला, पण मी नाही केलं त्याला माफ, आणि त्याने आज हे असं केलं. जिया म्हणाली. ती फ्रस्ट्रेट झाली होती. तितक्यात बाहेरून मधू आली. तिने ही सरळ जियाला मिठी घातली. दीदी, आर यू ओके? आय जस्ट हर्ड अबाउट दॅट अटॅक ऑन यू. मधू घाबरत बोलली. आय एम ओके, डोंट वरी. जियाने मधूच्या पाठीवर हात फिरवत तिला गप्प केलं. आता सिक्युरिटी घेतल्याशिवाय अजिबात फिरायचे नाही असा तिच्या बाबांनी दमत दिला होता तिला, आणि तिने ते मान्य केले. कोण तो अबीर? तुझ्या मैत्रिणीचा भाऊ ना? बाबा, हा तोच, सियाचा भाऊ अबीर प्रधान. जिया म्हणाली. त्याचे म्हणावे तितके आभार कमीच आहेत. आज त्याने आमचा जीव परत दिला आम्हाला, बाबा म्हणाले. आणि जियाच्या समोर अबीरचा चेहरा आला. त्याच्या हातावर झालेली जखम तिच्या डोळ्यासमोर आली. त्याच्या खिशातला फोन काढताना त्याला झालेला त्रास आठवला तिला. आपल्यामुळे त्याला अजून त्रास होईल त्याची ॲज ह्युमॅनिटी म्हणून विचारपूस तर केलीच पाहिजे, पण कशी?
तिच्याजवळ ना त्याचा कॉन्टॅक्ट होता न दुसरं काही. त्यात तो इतका खडूस असा जिच्या त्याच्याशी कॉन्टॅक्ट करावा की नको या द्वंद्वात राहिली. पुढच्या भागात जिया आणि अबीरचे रिलेशन एक वळण घेईल. आता कोणतं ते त्या भागात कळेल. काय होईल पुढे? अबीर आणि जिया पुढे संपर्कात राहतील का? जियाला शूटिंग लोकेशन कुठे मिळतील? आणि निमिष तो काय करेल पुढे? पोलिसांच्या बेड्या त्याला रोखू शकतील का? अबीरला पडणारी स्वप्न आणि रियालिटी यांचा घनिष्ठ संबंध काय असेल कळेलच. तुम्ही वाचत राहा सौभाग्यवती. धन्यवाद.